नमस्कार. आज आपण उचल्या या पुस्तकाविषयी जाणून घेऊयात. हे पुस्तक लक्ष्मण गायकवाड यांनी 1987 साली लिहिलं. या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. साकेत प्रकाशनाने हे पुस्तक छापलं आहे. याची एकूण पाने 216 आणि किंमत ₹275 आहे. आपण आता या पुस्तकाचं मुखपृष्ठ समजून घेऊयात. पुस्तकाचं जे शीर्षक आहे उचल्या, हा शब्द सुरुवातीला काळा आणि नंतर हळूहळू तो गडद लाल होतो आहे. याच्यावरून असं दाखवायचा प्रयत्न केलाय की ही एक भळभळणारी ताजी जखम आहे जी रक्ताने लिहिली गेलेली आहे. आणि हा फॉन्ट सुद्धा काटेरी दिसतोय. या मुखपृष्ठावर एक माणूस पाठमोरा उभा आहे. त्याचे दोन्ही हात दोरखंडाने बांधलेले आहेत. त्यातून तो गुन्हेगार असावा असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे खाली लहान लहान झोपड्या आहेत, मानवी वस्ती दाखवलेली आहेत, शेळ्या, पाळीव प्राणी दिसत आहेत आणि ओसाड अशी घरं दाखवलेली आहेत. हे पुस्तक म्हणजे लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र आहे, ज्यात त्यांनी उचल्या या जमातीबद्दल त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यांचा जन्म 1952 साली लातूर येथे झाला. आणि उचल्या ही एक अशी जात आहे जिच्यावरती जन्मतः गुन्हेगारीचा शिक्का बसलाय. आज सुद्धा गावखेड्यांमध्ये या जातीच्या लोकांकडे गुन्हेगार म्हणून पाहतात. समाजाने त्यांना नाकारलंय, त्यामुळे चोरी करून यांना जगावं लागतं. लेखकाचं पूर्ण कुटुंब म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईक चोऱ्या करायचे आणि त्यातच त्यांचं बालपण केलं. घरात कायम दारिद्र्य असायचं. त्यांचं घर म्हणजे एक छोटी पत्र्याची खोली ज्यात बोटावर मोजण्या एवढ्या वस्तू असायच्या. गावात कधी चोरी झाली की पोलीस उचल्या जातीच्या वस्तीत यायचे आणि लोकांना धरून मारायचे. गुन्हा केलेला नसताना सुद्धा या जातीच्या लोकांना आज सुद्धा अन्याय सहन करावा लागतो. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात या जातीला संतामुच्छर, वडार, घंटीचोर, टकारी, भामटा, पाथरूट अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जेवणामध्ये हे लोक प्रामुख्याने प्राण्यांचं मांस खातात, जसं की उंदीर, ससा, मुंगूस, हरिण, घोरपड, बदक, बगळा, कासव, मासे, रानमांजर, डुक्कर, कोल्हा, खेकडे, मेंढी, पानकोंबडे अशा प्रकारचं ह्यांचं खाद्य असतं. लेखकांच्या घरी लहानपणापासून आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. इतक्या अडचणी असून सुद्धा त्यांनी शिक्षण सोडले नाही. शाळेत अपमान झाला, शाळा शिकतोय म्हणून समाजाचा विरोध झाला. हे सगळं करत त्यांनी नोकरी केली आणि त्यांची नोकरी सूत कारखान्यामध्ये कामगार म्हणून होते. नंतर त्यांनी एक संघटना उभारली आणि भटक्या जमातींचे प्रश्न सरकारसमोर मांडले. आता आपण या पुस्तकाच्या काही महत्वपूर्ण ओळी बघूयात. पान क्रमांक 5 वर असं लिहिलंय, इंग्रज सरकारने तर गुन्हेगार म्हणून आमच्या जातीवर शिक्का मारला व सर्वांनी गुन्हेगार म्हणून आमच्याकडे पाहिले व आजही पाहत आहेत. उपजीविकेची सर्व साधने आमच्यासाठी बंद केल्यामुळे चोरी करून जगणे हाच आमच्या समोर एकमेव पर्याय राहिला. जन्मतः गुन्हेगारीचा शिक्का बसवलेली कदाचित ही जगातली एकमेव जमात असावी. पान क्रमांक 6 वर लिहिलंय, लाच आणि भ्रष्टाचारावर लाखो रुपये मिळवणारी माणसे गुन्हेगार समजली जात नाहीत, तर पोटासाठी 15-20 रुपयांची चोरी करणारे गुन्हेगार समजले जातात. पान क्रमांक 16 वर असं लिहिलंय, आज या पारधी समाजाची महाराष्ट्रात 15-20 लाख लोकसंख्या असून 0.5% शिक्षण सुद्धा या समाजात पोहोचलेलं नाही. पान क्रमांक 72 वर लिहिलंय, जसं गावात पाटील, देशमुख, महारा मांगांसाठी वेगळ्या कब्बशा ठेवतात, तसं आमच्यात बी आम्ही वाईट टाकलेल्यांना पाणी पिण्यासाठी, जेवणासाठी झाकणी ठेवायचे.
कारण आमच्यात कुणा ना कुणाला कशावरून तरी वाईट टाकलेलं असायचं. पान क्रमांक 80 वर लिहिलंय, शाळेतलं मराठीच्या पुस्तकाचं पहिलं पान उघडलं तर पहिल्या पानावर दिसायचं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मला या नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे. मला वाटायचं हे सारं खरं आहे, तर मग आम्हाला काही न करता चोरीचा आरोप लावून विनाकारण का मारतात. पान क्रमांक 191 वर लिहिलंय, जन्मतः पारधी जात व इतर भटक्या जातींचे लोक गुन्हेगार असतात, असा भारत पारतंत्र्य असताना ब्रिटिश सरकारनं कायदा केला आणि त्याची यादी झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले की कोणतीही जात ही जन्मतः गुन्हेगार असूच शकत नाही. आज भारत आझाद व मुक्त झाला म्हणून या गुन्हेगार जातींना विशेष मुक्त विमुक्त असे नाव दिले. पण आज स्वातंत्र्यानंतरही पोलीस व शासन या जमातीची सुधारणा करण्याऐवजी निष्पाप अशा महिलांना व त्यांच्या लहान मुलांना खोटे आरोप लावून अटक करतात. उचल्या हे पुस्तक प्रचंड गाजलं आणि त्यांचे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, उर्दू, फ्रेंच, बंगाली भाषांमध्ये अनुवाद झाले. भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लेखक लक्ष्मण गायकवाड यांना भारताच्या राजीव गांधी, व्ही.पी. सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव या 3 पंतप्रधानांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. जर तुम्हाला भटक्या विमुक्त जातींचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवं. उचल्या या पुस्तकातून आपल्याला असं समजतं की माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो, परिस्थिती आणि समाज त्याला तसं करायला भाग पाडतो आणि शिक्षण हे एकमेव परिवर्तनाचं साधन आहे. धन्यवाद.